राज्यात आजपासून 12वी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली असून चोपडा तालुक्यात एकूण 7 परीक्षा केंद्रांवर 3737 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक व्हावी यासाठी शासनाच्या निर्णयानुसार यावर्षी प्रथमच प्रत्येक परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परीक्षा केंद्रांवर सतत लक्ष ठेवले जात असून मोबाईल झूमच्या माध्यमातून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया केंद्र अधिकाऱ्यांच्या थेट निगराणीखाली ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत परीक्षा होत असल्याने अभ्यास पूर्ण झालेला असतानाही अनेक विद्यार्थ्यांच्या मनात थोडी धास्ती आणि तणाव दिसून येत आहे. परीक्षा केंद्रावर शिस्तबद्ध वातावरण असले तरी कॅमेऱ्यांमुळे विद्यार्थी काहीसे दडपणाखाली असल्याचे चित्र आहे. दरम्यान महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित चोपडा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकूण 1312 विद्यार्थी परीक्षा देत असून 53 ब्लॉकमध्ये परीक्षा घेतली जात आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती केंद्र प्रमुख PS पाडवी यांनी दिली आहे. इंग्लिशचा पेपर आहे आज, कसं तयारी झालेली आहे, काय वाटतं, भीती आहे का मनात? काय मनात भीती वगैरे तर काही नाही आहे, पण सीसीटीव्ही कॅमेरा सांगितलं तर थोडंसं भीती वाटते. पण एवढा काही नाही, अभ्यास वगैरे झाला आहे आणि कॅमेरे बसले म्हणून कॉपी तर काही भेटणारच नाही आहे. आणि राहिला विषय कॉपी तर करायचीच नव्हती अशी पण, आणि जे भेटतील ते अभ्यासावर भेटतील, बाकी काहीच भेटतील. हॅलो सर, गुड मॉर्निंग. सध्या आता पहिली संगीत परीक्षेची आहे, 12वी बोर्डची परीक्षा आहे. आज पहिला पेपर इंग्रजीचा आहे. थोडासा तणाव आहे, बट स्टील करून घेऊ आम्ही. पण इथे कॅमेरे वगैरे ह्या सेटिंग्स पाहूनसुद्धा थोडी भीती वाटते, बट आम्ही तयारी केलेली आहे आमच्या प्रकारे. सो आम्ही छान प्रकारे पेपर लिहू. या दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील या महाविद्यालयामध्ये इयत्ता 12वी बोर्डच्या परीक्षेसाठी जवळजवळ 1312 विद्यार्थी बसलेले आहेत. आणि शासनाच्या नियमानुसार सर्व जे अटी होते ते पूर्ण केलेले आहेत. म्हणजे 53 ब्लॉक आहेत. 53च्या 53 ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. आणि कालच संध्याकाळी 5-6 वाजता परत कलेक्टरकडून एक आदेश आला, ते प्रशिक्षण देऊन लोक पाठवलेले होते. तर माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये कालच संध्याकाळी रात्रीपर्यंत मीटिंग सुरू होती. त्यानुसार असं केलं की सीसीटीव्ही कॅमेरे तर राहतीलच, मात्र आता मोबाईल झूमद्वारे प्रत्येक रूम कव्हर केलं जाणार आहे. अगदी पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत रेकॉर्डिंग केली जाणार आहे. आणि याचा एक्सेस म्हणजे हे सर्व व्हिडिओ तहसील कार्यालयामध्ये आणि कलेक्टर कार्यालयातून नियंत्रित केलं जाणार आहे. एखाद्या ब्लॉकचा व्हिडिओ बंद झाला, समजा मोबाईल बंद झाला, तर लगेच AI मार्फत त्यांना सांगितलं जाईल आणि तिथून लगेच ते मला सांगितलं जाईल की तुमच्या 840 या परीक्षा केंद्रावर या ब्लॉकमध्ये मोबाईल बंद झाला आहे. असं लगेच म्हणजे इतकं नियोजन शासनाने केलेलं आहे. म्हणजे कॉपीमुक्त अभियानाचा हा एक भाग आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी चांगले अभ्यास करावा आणि चांगल्या गुणांनी पास व्हावं आणि चांगलं ज्ञान प्राप्त करावं, वेगळ्या प्रकारचं स्किल त्यांनी प्राप्त करावं, या उद्देशाने शासनाने हे पाऊल उचलले.